टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन जातात। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। गणपत गायकवाड यांचे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र्यांकडे कसे? गणपत गायकवाड यांच्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घ्यावी, संजय राऊतांची मागणी। अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसुदा कळत नाही आणि म्हणतात आरक्षण मिळालं। 27 तारखेला गुलाल उधळला तर परत उपोषण कशासाठी? भुजबळांचा जरांगे पाटलांना सवाल। अध्यादेश आणि मसुद्यातला फरक छगन भुजबळांना कळतो का? जरांगेंचा भुजबळांना सवाल। तर अध्यादेश रद्द झाल्यास मंडल कमिशन चॅलेंज करणार, जरांगेंचं वक्तव्य। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, लाथ मारण्याची गरज नाहीये, राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले वाच्यता नको, भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट। छगन भुजबळांनी राजीनामा देणं हे फक्त नाटकच, राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नेमका कोणाला? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। भुजबळांनी राजीनामा दिल्याचं माहित नाही, मात्र राजीनामा दिला असेल तर भुजबळांनी 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांचंही नेतृत्व करावं, संजय गायकवाड यांचा भुजबळांना टोला। मराठा ओबीसींमध्ये वाद लावण्याचा नवा फंडा, भांडण लावणारे दोघेही एकाच सरकारमध्ये, हिंगोलीतील सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रघुराम राजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, काँग्रेसकडून पुन्हा एकदा राज्याबाहेरील व्यक्तीला संधी। भाजपचा आजपासून गाव चलो अभियान, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस नागरिकांसोबत साधणार संवाद। उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्प विरोधकांसोबत ठाकरे चर्चा करणार। उद्धव ठाकरेंची कुडाळ बाजारपेठेत सभा, गर्दी जमत नाही म्हणून कुडाळ बाजारपेठेत ठाकरेंची सभा, उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका। भाजपच्या कार्यक्रमाला नागरिक हजारो रुपये देऊनही येत नाहीत तर उद्धव ठाकरेंच्या सभेला कार्यकर्ते स्वतःहून येतात, निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर। विदर्भात लोकसभेसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग, शिवसेना अजित पवार गटाला कमीत कमी जागा सोडण्याचा प्लॅन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध ईडीची कोर्टात धाव, ईडीच्या 5व्या समन्सला उपस्थित न राहिल्यानं ईडीची कोर्टात धाव। गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी, गणपत गायकवाड यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप, समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष नीलम गोरे या देखील उपस्थित राहण्याची शक्यता। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।